अरे अरे थांब, हॅपी होली. अबे दिवाली है चला. अच्छा, म्हणजे तुला माहिती आहे की होळी नाही दिवाळी आहे. पण तुला हे माहिती आहे का की नक्की दिवाळी का साजरी केली जाते? मी सांगतो. दिवाळी साजरी करण्यामागे 4 मुख्य कारण आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे श्रीराम जे 14 वर्षाच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध केल्यानंतर अयोध्यामध्ये परतले होते. ह्याच आनंदामध्ये अयोध्यावासियांनी त्यांच्या स्वागताकरिता घराघरामध्ये दिवे लावून पूर्ण शहर उजळवून टाकले होते आणि तेव्हापासूनच दिवाळी ही प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरी करू लागली. दुसरं कारण म्हणजे भगवती लक्ष्मी मातेचे पूजन. दिवाळीच्या दिवशी धन, वैभव आणि सौभाग्याची देवी म्हणजेच लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते. असं म्हणतात की त्या दिवशी साक्षात लक्ष्मी माता ही पृथ्वीवर भ्रमण करतात आणि स्वच्छ, सुंदर आणि प्रकाशमयी घरात त्या प्रवेशही करतात. नरकासुराचा वध. दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि तब्बल 16,100 स्त्रियांना त्यातून मुक्त केले होते. म्हणूनच तो दिवस म्हणजे नरकातून मुक्तीचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला जातो. चौथं कारण म्हणजे राजा बली आणि वामन अवतार. बलिप्रतिपदा दिवशी भगवान विष्णूने वामन रूप धारण करून राजा बलीला पाताळात पाठवले आणि वर दिला की तो वर्षातून एक दिवस पृथ्वीवर येईल आणि तोच दिवस म्हणजे बलिप्रतिपदा.